हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर इथं स्वामींची तयारी झाली आहे आणि आज अमावास्या आहे म्हणून मी माझ्या उंबरठ्याचं पण पूजन करून छान उंबरालेपण, रांगोळी, दिवा, धूप लावून पूजा करून घेतली. आपलं जेवढं दार स्वच्छ असेल तेवढं प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते. म्हणून मी माझ्या उंबरठ्याचं छान असं पूजन करून घेतलं. त्याच्यानंतर माझ्या मंदिराची आज डीप क्लीन देवपूजा होती. मी महिन्यातून एकदाच दर अमावास्येला असं मंदिर पूर्ण बाहेर काढून त्याला पूर्ण पुसून घेते आणि त्याची छान असं क्लीन करायचं होतं. हे ॲक्रेलिकमध्ये असल्यामुळं खूप खराब होतं आणि आपण सारखंही त्याला ओल्या कपड्याने पुसलं तर मंदिर आपलं खराब होऊ शकतं. म्हणून मी महिन्यातून एकदाच असं पूर्ण स्वच्छ क्लीन करून घेते. महिन्यातून एकदा म्हणजे असं स्पंजने वगैरे घासून पुसून घेते. कारण असं आपण ह्याला सारखं ओल्या कपड्याने पुसलं तर हे प्लाऊट आहे ते खराब होऊ शकतं. म्हणून मग फक्त कोरड्या कपड्यानेच असा कपडा मारून घेते. तर इथं माझं मंदिर पूर्ण असं क्लीन करून झालं होतं. फाटीमध्ये पण असा कपडा घालून मी असं पूर्ण पुसते. आपण धूप अगरबत्ती वगैरे लावतो ना तर त्याचं थोडंसं काळं होऊन जातं. आणि माझं असं मंदिर पूर्ण क्लीन झालं होतं करून. त्याच्यानंतर आज अमावास्या असल्यामुळे मला माझ्या देवांचे पण स्वच्छता उजळून घ्यायचे होते. तर मी ते बेसन वगैरे लावून बघितलं पण त्याने काय होतं लगेच लाल पडतात. तर मग आपलं पितांबरीच बेस्ट म्हणून मग मी पितांबरीनीच घासून घेते. तर असा नवीन ब्रश आपल्याला घ्यायचा आहे देव घासण्यासाठी. ब्रश घेतला ना पूर्ण साफटीमध्ये वगैरे देव क्लीन होतात छान. तर इथं माझे देव उजळून झाले होते. तर हे माझे जे चांदीचे देव आहेत ना ती मी ह्या लिक्विडने असं क्लीन करते. असं थोडंसं जरी टाकलं आणि बोटाने फिरवून कपड्याने पुसून घ्यायचं. तर बघा तुम्ही कसं एकदम नव्यासारखं एकदम उजळले आहेत देव. हे बघा दोन्ही टाकांमध्ये किती फरक वाटतो. तर मी पूर्ण माझे जेवढे चांदीचे देव तुळस आहे ना ते असं ह्या लिक्विडने क्लीन करून घेते. तर इथं मी माझ्या देवांची मांडणी करून घेतली होती. त्याच्यानंतर माझा कुलदेवीचा कळस, आज माझे जेवढे तांदळामध्ये मी अन्नपूर्णा, माझ्या कवड्या आहेत ना ते कासव वगैरे सगळं देव आज मी तांदूळ चेंज करून घेणार होते. तर इथं पूर्ण देवांची भांडी वगैरे क्लीन करून त्याच्यात तांदूळ वगैरे भरून हळदी कुंकू टाकून असं सगळं मांडणी करून घेतली. आपण दिव्याखाली पण थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. माझा कुलदेवीचा कलश आहे तो पण मी स्वच्छ करून त्यातली पाने वगैरे बदलून घेतली. त्याच्यावर छान असं स्वस्तिक काढून घेतलं. असं आपण ईशान्य दिशेला पाणी ठेवायचं आहे भरून देवांसाठी. तर आज अमावास्या आहे तर आपल्या कुलदेवतांची पण सेवा करायची. तर कुलदेवीचा मी मळवट भरून घेतला. तर अशी माझी आजची देवांची मांडणी, धूप, दीप, हळदी कुंकू, चंदन वगैरे लावून घेतलं. छान असं आज अमावास्या आहे तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन वगैरे करून घेतलं आणि संध्याकाळी आज दीपपूजन करायचं आहे तर त्याचाही व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे तर तेही तुमच्यासोबत शेअर करेल. तर इथं मी माझ्या देवांची मांडणी अशी करते पायरीनुसार. मी माझ्या आवडीनुसार माझ्या देवांची मांडणी करते. तर बघा आजची आपली देवपूजा अशी झाली होती छान मस्तपैकी. रांगोळी वगैरे काढून घेतली. आज अमावास्या असल्यामुळे कुलदेवीचा छाप बुधवार आहे म्हणून वारानुसार रांगोळी काढून घेतली. तर किती प्रसन्न वाटत आहे घरामध्ये. तर आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.